तर हाय साडीतील ब्लाऊज पीस कसा कट करायचा, म्हणजे एकदम साडीचा पिको हा त्याच्यावरतीच डिपेंड असतो पहा. तर ब्लाऊज आहे तो आपण कट करून शिलाई करतो, तर पहा तिरकस आलेला आहे. मध्य जो आहे या साडीचा मध्य आहे तो फुगर आलेला आहे साडी, आणि मी हात ठेवला इकडं तिरकस आलेला आहे. तर काय करायचं, तिरकस ब्लाऊजच्या पीसला जाऊन द्यायचं पहा. आणि साडी आहे ती एकदम सरळ अशी कट करायची. मध्य पहा, मध्य काय झालेलं आहे एकदम सरळ आलेलं आहे, मग ते सरळच कट केलं. आता इकडं पहा लेसच्या बाजूला काय झालेलं आहे, थोडंसं तिरकस आलेलं आहे. मग तिकडं मी काय करणार आहे, तर ते तिरकस आहे ते पण सरळ करून देणार. आणि ब्लाऊजच्या पीसला एक्स्ट्रा जाऊन द्यायचं, कारण आपण ते वेस्टेज काढू शकतो. परंतु साडीमध्ये जर तुम्ही तसं तिरकस ठेवलं तर साडीचा पिको हा लांबतो आणि एक पदर हा साडीचा खाली जातो. ही गोष्ट लक्षात ठेवायची. आणि पिकोसाठी ब्लाऊज पीस पहा, मी साडी एकदम प्लेन आणि सरळ सरळच तयार केली, आणि पीस पहा कट करायचा आहे. थोडासा तिरकस झाला तरी काहीच अडचण नसते. तर अशा प्रकारे साडीतील पीस काढा.